भोंग्याचा जास्त आवाज असेल तर नियमबाह्य भोंग्यावर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचा थेट इशारा। राज्यातील प्रार्थनास्थळे आणि इतर ठिकाणी असलेल्या भोंग्याबाबत सरकारने नियमावली तयार केली आहे। या संदर्भात जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे। विधानसभेत मंगळवारी झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात संबंधित पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकांवर PI जबाबदारी निश्चित केली आहे आणि या पोलीस निरीक्षकांनी कारवाई केली नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे। त्यामुळे राज्यातील भोंग्यांबाबत असलेली नियमावली आता लागू होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। आमदार देवयानी फरांदे यांनी राज्यातील भोंग्यांसंदर्भात प्रश्न विधानसभेत उपस्थित केला आणि त्या म्हणाल्या, राज्यात असलेले भोंगे यावर मी लक्ष वेधलं आहे आणि याबाबत समाधानकारक उत्तर मिळालेलं नाही। भोंगा हा कुठल्याही धार्मिक भावनेशी निगडीत नाही, त्यामुळे ध्वनी प्रदूषण होतंय। भोंगे बंद करण्यासाठी पत्र दिलं होतं, पण तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारने तेव्हा काही कारवाई केलेली नाही। दुसरीकडे उत्तर प्रदेश सरकारने कायदेशीर भोंग्यांवर कारवाई केलेली होती। महाराष्ट्र सरकार भोंगे बंद करणार का? उद्यापासून भोंगे बंद होणार का? असे प्रश्न आमदार फरांदे यांनी विचारला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की कुठेही भोंगा लावताना त्याची परवानगी घेतली पाहिजे। हे भोंगे रात्री 10 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत बंद असले पाहिजेत। सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत भोंगे लावता येणार आहे। दिवसा भोंग्यांचा आवाज 55 डेसिबल आणि रात्री 45 डेसिबलपर्यंत असला पाहिजे, त्यापेक्षा अधिक मर्यादा असू नयेत असे निर्देश देण्यात आले आहेत। या संदर्भात कायद्यानुसार अधिक डेसिबल एखादा भोंगा वाजत असेल तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळाला कारवाई अधिकारी केंद्र सरकारने दिलेले आहेत। त्यानुसार मंडळाने पोलिसांना कळवायला हवं आणि त्यानंतर मंडळाने कोर्टात केस टाकावी, आरोपपत्र दाखल केलं पाहिजे। या गोष्टींचा अवलंब होताना दिसत नाही। अध्यक्ष महोदय, हे भोंगे तर आपण बंद करू, पण सकाळी 9च्या भोंग्याचं काय करायचं? अध्यक्ष महोदय, सन्माननीय देवयानीताई फरांदे यांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे, मुळामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो आपल्याला आदेश दिलेला आहे त्या आदेशानुसार कुठल्याही प्रार्थना स्थळावर जे काही भोंगे आहेत त्या भोंग्यांची परवानगी घेतली पाहिजे। हे भोंगे रात्री 10 वाजेपासून सकाळी 6 वाजेपर्यंत बंद असले पाहिजेत। सकाळी 6 ते रात्री 10 या कालावधीत दिवसा 55 डेसिबल आणि रात्री 45 डेसिबल आवाजाची मर्यादा असली पाहिजे, त्यापेक्षा अधिक मर्यादा त्याची असू नये। अशा प्रकारचे काही निर्देश आपल्याला देण्यात आलेले आहेत आणि या संदर्भात कायद्यानुसार जर त्या ठिकाणी अधिक डेसिबल ने एखादा भोंगा वाजत असेल तर त्याचे अधिकार हे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला केंद्रीय कायद्याने दिले आहेत। त्यानुसार पोलिसांनी कॉग्निझन्स घेऊन त्यांना कळवायचं आहे आणि त्यांनी त्या संदर्भातलं जे काही पुढची कारवाई आरोपपत्र आहे किंवा कोर्टात केस टाकायची ती त्यांनी करावी, अशा प्रकारची आता कायद्याची परिस्थिती आहे। मुळामध्ये हे जरी खरं असलं तरी ज्या प्रकारे या सगळ्या गोष्टीचा अवलंब झाला पाहिजे हा होताना आपल्याला पाहायला मिळत नाही आणि म्हणून ज्या सूचना आम्ही या ठिकाणी निर्गमित करतो आहोत त्याच्यामध्ये कोणालाही सरसकट या ठिकाणी भोंग्यांची परवानगी देण्यात येणार नाही। ती निश्चित कालावधी करताच देण्यात येईल आणि त्या कालावधीनंतर त्यांना पुन्हा पाहिजे असेल तर त्यांनी पोलिसकडनं येऊन त्या भोंग्याची परवानगी पुन्हा तिथे घेतली पाहिजे। दुसरं, ज्या ठिकाणी उल्लंघन होईल 55 डेसिबल आणि 45 डेसिबलचं त्यांना पुन्हा परवानगी देण्यात येणार नाही। त्यांच्या जे काही भोंगे असतील त्याची जप्ती केली जाईल आणि या संदर्भात ताईंनी जी मागणी केलेली आहे त्या मागणीनुसार याचं तंतोतंत पालन होतं आहे की नाही याची जबाबदारी संबंधित PIची असेल। PIनी प्रत्येक प्रार्थना स्थळात जाऊन हे चेक केलं पाहिजे की भोंग्याची परवानगी घेतली आहे की नाही आणि सगळ्यांना आपण मीटर दिलेला आहे, ज्या मीटरवर डेसिबल मोजता येतं ते प्रत्येक पोलीस स्टेशनला अवेलेबल आहे। त्यामुळे अशा प्रकारे ते डेसिबल मोजून
त्याच्यावर जर डेसिबलपेक्षा जास्त अशा प्रकारे आवाज येत असेल तर पहिल्या टप्प्यात एमपीसीबीला सांगणे, त्यांच्याकडनं कारवाई करणे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांच्या परवानग्यांना रिन्यू न करणे अशा प्रकारची कारवाई या संदर्भात केली जाईल आणि अतिशय कडकपणे याचं मॉनिटरिंग जे आहे ते केलं जाईल. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.